आज प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी यांच्याशी गप्पा मारताना माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. सर नमस्ते. नमस्ते. तुमच्याशी बोलायला मला नेहमीच आवडतं. आपण सातत्याने भेटत असतो, परंतु या डिजिटल दुनियेमधली ही एक अनोखी भेट आहे आपली. अगदीच. पण या भेटीच्या दरम्यान सर मला असं एक माझ्या मनामध्ये सतत तुम्हाला भेटल्यानंतर तो प्रश्न नेहमीच येत असतो की तुम्ही मुस्लिम चळवळीचे वाहक आहात, विशेषतः सत्यशोधक मुस्लिम चळवळीचे वाहक आहात, आणि दुसरी गोष्ट मुस्लिम मराठी साहित्याचे प्रसारक आहात. तर त्यानिमित्ताने मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला मुस्लिम मराठी साहित्याची वाटचाल कशी चालू आहे आणि मुस्लिम चळवळीची वाटचाल कशी चालू आहे? अच्छा, सर्वप्रथम मी डॉक्टर मिलिंद कसबे यांचं अभिनंदन करतो की आजच्या या युगामध्ये ज्याची गरज असते पण कमतरता भासते अशा पुस्तक मार्केट प्रमोशन आणि पब्लिकेशन या नावाने तुम्ही तुमची कल्पकता, तुमचं ज्ञान आणि आधुनिकता याचा वापर करून जे समाजातील बऱ्याच वेळा दुर्लक्षित असे जे विषय असतात अशा विषयांना तुम्ही एक व्यासपीठ किंवा एक पटल ज्याला म्हणून मंच उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामुळे आता तुम्ही घेतलेला विषय असेल किंवा अशा पद्धतीचे साहित्य विश्व आहेत, समाज विश्व आहेत की ज्यांना अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं हे सहज शक्य होतं, उपलब्ध होतं. आणि ही जी ज्ञानगंगा आहे खऱ्या अर्थाने मी म्हणेल प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचवण्याचं एक अत्यंत महत्वाचं असा हा जो उपक्रम तुम्ही राबवताय त्याबद्दल मला धन्यता वाटते, खूप खूप आनंद वाटतो आणि मला याबद्दल आपलं अभिनंदन करायचं आहे. आता जो प्रश्न तुम्ही विचारला मुस्लिम मराठी साहित्य, आता असं आहे की साहित्याला खरं जात आणि धर्म असं असतंच नाही, ते मानवी असतं, वैश्विक असतं. पण आपण या ठिकाणी जे उल्लेख केला त्याच्या पाठीमागचा मी उद्देश समजू शकतो. मुस्लिम साहित्य याची व्याख्या काय करावी, म्हणजे मुस्लिमांनी लिहिलेलं मराठी भाषेतलं साहित्य म्हणायचं का मुस्लिमांच्या विषयी इतरांनी लिहिलेलं सुद्धा साहित्य, जसं की आपल्याकडे यदुनाथ हत्ते होते, साने गुरुजी होते, अनेक असे साहित्यिक पत्रकार आहेत की ज्यांनी मुस्लिम समाजाचं आयुष्य जीवन समृद्ध करण्यासाठी सुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे. तेव्हा आपल्याला मुस्लिमांनी मराठीत लिहिलेलंही म्हणता येईल, मुस्लिमेतरांनी मराठीत लिहिलेलं मुस्लिम विषयांचं असेल, हे आपण त्याच्यात अभिप्रेत धरतोय. आता असं आहे की मुस्लिम समाज हा जागतिक आपण हे जर घेतलं तर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा असा समाज आहे. पण मराठीचा संबंध येतो महाराष्ट्राच्या मध्ये. पण आजच्या काळाचं अजून एक वैशिष्ट्य असं झालंय की सगळीकडे आपली माणसं पोहोचलेली आहेत त्या ठिकाणी, आणि असं सर्व दूर आपलं साहित्य पोहोचणं याचं एक आपल्याला वेगळं श्रेय आहे, ते मोठं योगदान ठरणार आहे. आता मुस्लिम साहित्य याची व्याप्ती खूप मोठी आहे त्या अर्थाने, आणि ज्या सामाजिक समस्या आहेत, समाज मन आहे, ते संवेदनशील अशा लेखकांनी, कारण कुठलंही साहित्य निर्माण करायचं असेल तर संवेदनशीलता असली पाहिजे, तेवढ्या पद्धतीचं प्रतिभाही त्याच्याकडे असणं आवश्यक आहे की त्या जोरावरती समर्थ पद्धतीने हे विषय मांडतील. दुर्दैवाने झालंय असं की 50-60 वर्षांपूर्वी महाराष्ट्राची स्थिती आपण जर पाहिली तर मुस्लिम समाज
हा मराठी भाषेच्या बद्दल दुस्वास बाळगणारा होता. अच्छा अच्छा. ही आपली भाषा नाही अशा पद्धतीचं त्यांची मानसिकता निर्माण केलेली होती. हिंदी आणि उर्दूच्या प्रेमात. हा, म्हणजे विशेषतः उत्तर प्रदेशातले जे मुस्लिम आहेत, उर्दू भाषिक आहेत, त्यांनी यांना असं वातावरण निर्माण केलं की मुस्लिमांची भाषा म्हणजे उर्दू भाषा, म्हणजे उर्दू आणि मुस्लिम काहीच संबंध नाही. तसं मुसलमानांची भाषा म्हणून ठरवायची झाली की ज्याच्यामध्ये कुराण लिहिण्यात आलं सुरुवातीचं वगैरे, अरेबिक होऊ शकते, म्हणजे आपल्या कुणालाच येत नाही. मग उर्दू माध्यमांची शाळा वगैरे. म्हणून 31 डिसेंबर 1973 मध्ये हामिद दलवाईने मुस्लिम मराठी शिक्षण परिषद घेतली होती. आणि त्याचा उद्देश असा होता की महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठी भाषेचा मातृभाषा म्हणून स्वीकार केला पाहिजे, जीवन व्यवहाराची भाषा म्हणून स्वीकार केला पाहिजे, मराठी माध्यमातून शिक्षणही घेतलं पाहिजे. आणि असं त्यांनी जर केलं नाही तर अलगतावाद, सेपरेटिझम निर्माण होईल आणि आपण समाजापासून तुटले जाऊ. म्हणून हामिद दलवाईंनी सुरुवातीचं त्यांचं जे लेखन होतं ते ललित स्वरूपाचंच होतं. म्हणजे त्यांचं पहिली कादंबरी इंधन ही साधारणतः 1962 मध्ये झालेली होते. आणि नाही, ती 1966 आहे. आणि 62च्या सुमारास लाट हा कथा संग्रह आलेला होता. म्हणजे वेगवेगळ्या किर्लोस्कर, सत्यकथा, किस्त्री असे जे त्या काळातले जे नियतकालिक, वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि लाट आहे, त्यानंतर साधनाने जेमिला जावद आणि इतर कथा काढले, हे इंधन आहे, तर ललित. पण हामिद दलवाईंच्या ज्या प्रेरणा होत्या त्या सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने होता, महिलांच्या संदर्भात होत्या. आणि नंतर त्यांचे वैचारिक लेखन सुरू झालं. आणि 1973ची जी परिषद होती, जवळपास 1000 मराठी भाषिक लोक एकत्र आले आणि त्यातले जे ठराव आहेत मराठी प्रमोट करण्यासाठी, मला वाटतं तो एक बिंदू आहे विकासाचा. दलवाईंच्या अगोदर असं कोणी नव्हतं असं नाही. सांगलीला सय्यद अमीन म्हणून होते आणि सय्यद अमीन यांची मराठी इतकी शुद्ध प्रमाण मानल्या जायची की वि. स. खांडेकर सारखे, नाशी फडकेंच्या सारखे अनेक साहित्यिक आहेत. मराठी शुद्ध लेखनाचा उत्तम नमुना म्हणून सय्यद अमीन यांचा पॅरेग्राफ दाखवल्या जायचं. परिच्छेदांचा वापर व्हायचा. ही परंपरा आहे. किंवा आता आम्ही जे पुरस्कार देतो, 2-3 वर्षापूर्वी डॉक्टर यास्मिन शेख यांना पुरस्कार दिला. महाराष्ट्रातल्या सर्वात वरच्या, ज्याला म्हणता येईल, मराठी व्याकरण तज्ञ या यास्मिन शेख आहेत, डॉक्टर यास्मिन शेख आहेत. मराठी व्याकरणावरचं त्यांची पुस्तकं आहेत. येत्या जून महिन्यात, म्हणजे 21 जून, म्हणजे आता अजून एक साधारण 1 महिन्याने 100व्या वर्षात ते पदार्पण करतायत. एवढं विपुल हे सगळं असताना ते समाजामध्ये एक पूर्वग्रह ठेवल्यामुळे, ती मानसिकता बाळगल्यामुळे मराठीचा स्वीकार झाला नाही. पण आज परिस्थिती बदललेली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणारे तरुण वाढलेले आहेत. जीवनामध्ये मराठीचा वापर करणारे सुद्धा वाढलेले आहेत. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनं सुरू झालेली आहेत. आणि अशा मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या मार्फत जे मराठीतून आलेलं साहित्य आहे त्याची उजळणी होते, त्यावर प्रकाश टाकल्या जातात, त्याच्यातून काही प्रेरणा निर्माण होतात. पण याच्यातला एक ड्रॉबॅक म्हणता येईल तो असा की अनेक वेळा हे साहित्य अस्मितादर्शक व्हायला लागतं. जे व्यापक होण्याच्या ऐवजी अस्मितादर्शक होतं आणि त्यामध्ये पुरोगामित्व आहे.
पण त्या पुरोगामित्वालाही त्यांनी काही मर्यादा टाकलेल्या आहेत. म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं, हमीद दलवाई सारखे लोक होते की साहित्यिक म्हणून, ललितही आहे आणि वैचारिक सुद्धा आहे. पण मुस्लिम मराठी साहित्य संमेलन करते जे आहेत, आयोजक आहेत, त्याला काही अपवाद आहेत. पण दलवाईंचं नाव वगळून त्यांना पुढे जायचं असतं. कारण दलवाईंनी काय केलं की स्त्री दास्य मुक्तीचा लढा घेतलेला होता. आणि जेव्हा असे स्त्री दास्य मुक्ती करायचे असतं तेव्हा धर्मग्रंथांची चिकित्सा करावी लागते. बरोबर. आणि जो धर्मग्रंथांची चिकित्सा करतो त्याला शत्रुस्थानी ठेवण्यात येतं, त्या काफर म्हणण्यात येतं. आणि मग अशा माणसांना वगळून पुढे जाण्याचं धाडस केलं जातं. पण जे पायाभरणी करणारे लोक आहेत, खालचे हे जे लोक आहेत ज्यांनी हे उभं केलंय, त्यांना नाकारणं म्हणजे आपला बाप नाकारण्यासारखा हा प्रकार आहे. तर साहित्य संमेलनातून हे काही प्रमाणात झालं. त्याला अपवाद आहेत. फम शहाजिंदे सारखे सर आहेत, हे लातूरचे, त्यांचं ललित ही आहे, वैचारिक आहे. ते मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते. त्यांनी मात्र हमीद दलवाईंना स्थान दिलेलं आहे. आता या ठिकाणी सगळ्या याला जोडून मला असं म्हणायचंय की मग मुस्लिम समाजामध्ये मराठीत लिहिणाऱ्यांची संख्या आहे का, मग कमी आहे की आहे? कोण कोण लेखक आहेत साधारण? हो, आता खरं दोन्ही तिन्ही पद्धतीने बोलता येईल. ललित आणि वैचारिक साहित्य डॉक्टर आलिम वकील आहेत, फम शहाजिंदे आहेत, जावेद पाशा आहेत, आणि असे मोठ्या प्रमाणामध्ये कवी आहेत. तर यादी अशी भरपूर मोठी होईल. आणि त्याशिवाय मी म्हणेल खास करून ज्या मुस्लिम महिला आहेत त्यांचे आत्मचरित्र हे फार दिशादर्शक आहेत. कारण बऱ्याच वेळा काय असतं, ज्यांनी भोगलेलं असतं आणि ज्यांच्या वेदना असतात तर सहज पद्धतीने जेव्हा मांडतात ते अधिक पसंतीला पडणारही असतं आणि भावणारं असतं. उदाहरण सांगतो, मेहरुन्निसा दलवाई असतील किंवा आपल्या नामदेव ढसाळांच्या ज्या मला उद्ध्वस्त व्हायचं मल्लिका अंबर असतील, अशा अपराध प्राध्यापिका, अशा अपराध असतील. रजियाने पण लेखन केलेलं आहे. रजिया पटेल आहेत, अमरावतीच्या रजिया सुलताना आहेत. तर हे जे म्हणजे भोगले मी जे दुःख त्याला, अशा अपराधांचं पुस्तक आहे. आणि ते दुःख, स्त्रीचं दुःख काय असू शकतं. मुमताज रहमतपुरे आहेत. खरं हे सगळं अलीकडच्या काळामध्ये याच्यावरती संशोधन व्हायला लागलेले आहेत. मुस्लिम स्त्रियांची आत्मचरित्र, मुस्लिम यांची सुद्धा. आता दगडावरची पेरणी सय्यद भाईंचं आहे. हुसेन जमादारांचं जिहाद हे पुस्तक आहे. अब्दुल कादर मुकदमांनी दास्तान लिहिलेलं आहे. चंद्रकोरीच्या छायेखाली लिहिलेलं आहे. इस्लाम ज्ञात अज्ञात लिहिले. म्हणजे मराठी भाषेमध्ये हे फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्याची स्वीकृती आणि त्याचबरोबर त्याचं वाचन हे जर केलं तर समाजाचे मोठ्या प्रमाणामध्ये उन्नती होण्यासाठी आणि प्रश्न लोकांना समजण्यासाठी मदत होऊ, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होण्यासाठी आणि साहित्य विश्व वाढवण्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे. सर, हे जे मुस्लिम मराठी साहित्य आहे मराठीमध्ये लिहिले गेलेलं, त्याचा आणि प्रागतिक चळवळीचा काही एक संबंध कसा जोडता येईल, किंवा हे साहित्य चळवळीचं साहित्य आहे का? म्हणजे अलीकडे बघा, ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण चळवळ, दलित साहित्य, दलित चळवळ, स्त्रीवादी साहित्य, स्त्रियांची चळवळ, किंवा हे जे सगळे प्रागतिक साहित्य प्रवाह आहेत, तर या प्रागतिक साहित्य प्रवाहांच्या मध्ये मुस्लिम साहित्य प्रवाहाला प्रागतिक म्हणायचं का? हा प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी उत्तर देता येण्यासारखा आहे. पण आपण डायरेक्ट असं म्हणण्यापेक्षा एक निश्चित आहे, प्रागतिकतेला बळ देणारं असं हे साहित्य आहे.
आणि साहित्य हे मोठ्या प्रमाणात साधनही असतं की ज्याच्यामधून ही प्रागतिकता आपल्याला पोहोचता येते. आता मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे जे हमीद दलवाई आहेत, त्यांचं लाट हे पुस्तक जर आपण वाचलं, छप्पर नावाची कविता आहे, एक कथा आहे त्याच्यामध्ये, किंवा कफन चोर सारखी कथा आहे. तर याच्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वेदना काय आहेत, आणि मग ते तर म्हणतात हे छप्पर म्हणजे त्यांनी एक कवच म्हटलेलं आहे आणि ते आपण बाळगतो, ते ठेवतो, म्हणून ते प्रश्न तसेच राहतात. मग त्यांनी प्रतिकात्मक पद्धतीने आता हे छप्पर दुरुस्त करून चालणार नाही, छप्परच उडवून टाकायला पाहिजे. म्हणजे त्यांनी समाजातल्या अंधश्रद्धा आहेत, परंपरा आहेत, याला छप्पर म्हटलेलं आहे. लोकांना ते छप्पर काढणं हे अवघड असतं. याच पद्धतीने आता मुस्लिम समाजातले आरक्षणासारखे प्रश्न आहेत. मुस्लिम समाजामध्ये जाती व्यवस्था नाही असं म्हटलं जायचं, पण दरवेशी आहेत, म्हणजे अस्वल घेऊन फिरणारे लोक होते, टांगेवाले होते, त्यानंतर हे मदारी लोक होते, छप्परबंद होते, सिकलगार होते. ही जाती व्यवस्था इस्लाममध्ये नाही, पण व्यवसायावरून निर्माण झाली, पण समाजाच्या ह्याच्यातून ते बाहेर पडलेले आहेत. आता याच्यावरती आधारित जर काही साहित्य निर्माण झालं असतं तर या समाजाच्या वेदना लोकांपर्यंत पोहोचल्या असत्या, आणि मग आरक्षणासारख्या गोष्टी जे आपण म्हणतो ते धर्माधिष्ठित नसतात, पण या समाजात असे मागास घटक आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही शासनकर्त्यांना सुद्धा जाणीव झाली असती, आणि त्या समाजाला सुद्धा आपण या परिस्थितीतून बाहेर पडलं पाहिजे याची कल्पना आली असती. अशाच पद्धतीने मी महिलांच्याही बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. आता नवीन जे विषय जे म्हटले मी की धर्माचे सुद्धा उदारमतवादी धर्म जो असतो तो लोकांना माहित नाही. मुल्ला मौलवी उलेमांनी जे पढवलेला धर्म तोच त्यांना माहिती असतो, पण खरा धर्म तुमचा काय आहे, त्यातली मानवी मूल्य काय आहेत, तो सांगाडा काय आहे आणि आतलं काय आहे, कशाला तुम्ही कवटाळणार आहात, हे जे लोक शिक्षण आपण म्हणतो आणि त्यांच्या मेंदूत थोडाफार बदल करणं विचारामध्ये, हा जो भाग आहे ते निश्चितपणे साहित्यातून येणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मराठी मधलं हे जे साहित्य आहे, म्हणजे मुस्लिमांच्या विषयी साहित्य हिंदीत आहे, मुस्लिमांच्या विषयी साहित्य उर्दूत आहे, म्हणून आपल्यासारख्या लोकांना जे अस्सल उर्दू साहित्य आहे आणि चांगलं आहे ते मराठीत कसं आणता येईल. अच्छा, मी जे मगाशी म्हणलं की जागतिक पातळीवरचं, आता उदाहरणार्थ अलीकडे इस्लाम अँड द फ्युचर ऑफ टॉलरन्स असं एक पुस्तक आहे, जे महाराष्ट्रात मुस्लिम सत्यशोधक आहे ते इंग्लंडमध्ये तिथले जे क्विलिम म्हणून एक संघटना आहे त्यांनी हे चालवलेलं आहे. मग हे जगातल्या चांगल्या गोष्टी, पुरोगामी गोष्टी, मानवी गोष्टी मराठीतून आपण जर आणलं, लोकांना दिलं, तर निश्चितपणे हे आपल्या पुरोगामी विचारासाठी बळ देणारा असंच आहे. आता झालंय असं, हे दुधारी शस्त्र असतं. जमात ए इस्लामी सारख्या संघटनाने आता कुराण सुद्धा मराठीत आणलेलं आहे. आपले प्रतिगामी विचार सुद्धा मांडण्याचं एक साधन हे असतं. शेवटी भाषा माध्यम आहे, त्यात पुरोगामित्वही येतं, प्रतिगामित्वही येतं. पण आपण पुरोगामी हा विचार वाढवण्यासाठी याचा वापर जर केला, आणि मराठी साहित्य संस्कृतीने मी म्हटलं हे काम केलंय. उदाहरणार्थ M.R.A. बेक सारखे लोक होते, अस्सल मानवतावादी माणूस, त्यांचं मुस्लिम डायलेमा इन इंडिया असं एक पुस्तक आहे. ते महाराष्ट्र साहित्य महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने मुस्लिमांचा पेच असं आणलंय. प्राध्यापक मुजीब यांचं इंडियन मुस्लिम होतं, ते भारतीय मुस्लिम म्हणून आलेलं आहे. आणि याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर आसिफ ए फैझी होते, त्यांचं मॉडर्न अप्रोच टू इस्लाम, आधुनिक पद्धतीने कसं होऊ, हे पुस्तक सुद्धा इस्लामचे पुनर्बोधन नावाखाली
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने आणलेलं आहे. अनेक अशी पुस्तकं आहेत. आता हे खजिना उपलब्ध आहे, पण ही वाचण्याची मानसिकता उपलब्ध आहे का, निर्माण झालेली आहे का? नाहीतर मराठी आमची नाही. अजून आम्हाला म्हटलं तू मराठी मी कशी बात करते, किंवा आम्ही घरामध्ये मम्मी म्हटलं तर चालतं, पण आई म्हटलं अरे उसने आई बोला, आई चालत नाही. हे जे ऑब्स्टॅकल्स या मानसिकतेतून बाहेर यायला पाहिजे थोडक्यात. निश्चित सर, याला जोडून मला असं म्हणायचं आहे की मी सुरुवातीला तुम्हाला जसं विचारलं की मग मुस्लिमांच्या मध्ये वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी आपली जी संमेलनं जी आहेत, विशेषतः मुस्लिम मराठी साहित्य संमेलनांची जी मालिका होत होती, तर ती अलीकडं मंदावलेली दिसते आहे. तर ती कशी वाढवता येईल, काय करता येईल? याला खरं आपले जे हमीद दलवाईचे सुरुवातीचे मित्र म्हणून राहिलेले प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर होते, जे सोलापूरचे होते, त्यांच्या काळामध्ये प्राध्यापक अजीज म्हणून एक होते, यांनी याला जन्माला घातलं. सोलापूरचं जे पहिलं साहित्य संमेलन झालं, मला वाटतं ते 90-92च्या सुमारास असेल. त्याची जी प्रेरणा आहे, ते जे उद्दिष्ट आहे, नंतरच्या काळामध्ये काय झालं की मतभेद मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आणि त्या मतभेदातून श्रेयवादाकडे सुद्धा ते जायला लागलं. आणि मतभेद, श्रेयवाद, नेतृत्व अशा गोष्टींना अनावश्यक म्हणजे जे मानवी दोष आपण म्हणतो, ते मानवी दोष या चळवळीला ते शिरले त्याच्यामध्ये आणि हे मंदावले. मग हे काय होतं की आत्ताचे जे कार्यक्रम होतात ते सेलिब्रेशन्स होतात, ते साजरे केले जातात, त्याला मुवमेंट, चळवळ म्हणून ती पुढे आलेली नाही. मग इंडिव्हिज्युअल पातळीवरती, व्यक्तिगत पातळीवरती लोक लिहितात, पण सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं, त्याला प्रेरणा देणं, शासनाने सुद्धा याच्यामध्ये प्रेरणा देण्यासाठी काही गोष्टी निर्माण करणं, हे जर झालं तर मराठी भाषा समृद्ध करण्यासारखं मोठं आशयघन याच्यामध्ये आहे. तसं सांस्कृतिक गोष्टी सुद्धा आहेत. तर मला वाटतं की मुस्लिम मराठी साहित्य परिषद होती, साहित्य संमेलन व्हायची. आता तर गेली झाले कित्येक वर्षानंतर नाशिकला आता झालेलं आहे, ते 2 वर्ष 3 वर्ष पुढे मागे ढकलत. तर हे सगळं करत असताना जरा निकोप चांगले लोक पुढे जर आले तर हे होऊ शकते. खरं मुस्लिम सत्यशोधक मंडळ अशा प्रयत्नांच्या पाठीशी असणार आहे, पण त्यांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बद्दल काही किंतु असले. आता मी स्पष्टपणे कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा सांगतो, अब्दुल कादर मुकदम हे हमीद दलवाईंच्या जवळचे काम करणारे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सेक्रेटरी राहिलेले, त्या काळात इतकं छान लेखन केलं. आता नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये लोकांनी ते मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे हमीद दलवाईंचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांना अध्यक्ष केलं जात नव्हतं. मग त्यांनी एक ऑडिओ पाठवून दिला की मी हमीद दलवाई यांच्याशी मतभेद होते, त्यांच्या विचाराला मी मानत नाही, मुस्लिम सत्यशोधक मंडळाला मी कधीच सोडून दिलेलं आहे, माझे खरे गुरु हमीद दलवाई नाही तर असगर अली इंजिनियर आहेत. अशा पद्धतीचं त्यांनी एक ऑडिओ पाठवला आणि मग त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलेलं आहे. तर मी म्हणतो या कॉम्प्रोमाइजेस कशासाठी? ते ठीक आहे, दलवाईंशी मतभेद असतील, मंडळाच्या बाबतीतही मतभेद असू शकतात. त्यांना हमीद दलवाई यांनी धर्मी, संविधानवादी माणसापेक्षा असगर अली इंजिनियर पटलेले असतील, तोही असगर अली इंजिनियर असतील, मौलाना आझाद असेल, तोही प्रगतीतला एक टप्पा मानतो मी. कारण हे सायमल्टेनियसली केलं तर प्रबोधनाची जमीन अधिक सुपीक व्हायला मदत होते. म्हणून मी मुकदमांनाही दोष देत नाही, तो त्यांचा मार्ग आहे. असगर अली इंजिनियर हा त्यांचा मार्ग आहे, पण तो तुम्ही मार्ग स्वीकार, दलवाईचा मार्ग नाकारणं किंवा दुर्लक्षित करणं हेही समजू शकेल, पण त्याच्या निषेधापर्यंत लोकांनी जाऊ नये. अजूनही दलवाई सारख्यांची स्वीकृती समाजात नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आमचे मित्र विचारवंत डॉक्टर रावसाहेब केसबे म्हणतात की जोपर्यंत मुस्लिम समाज हा सत्यशोधक होणार नाही
तोपर्यंत त्यांच्या विकासाचे प्रश्न सुटणार नाही. बाबासाहेबांकडे जाणं, बाबासाहेबांना समजून घेणं, अगदी तीच फुले शाहू आंबेडकर ही परंपरा जी आहे ती परंपरा समजून घेऊन यामध्ये आपल्याला अजून चांगली वाटचाल करता येऊ अगदी. शकते. आणि या निमित्ताने सांगतो की ही जी माणसं होती, ही जी संस्कृती होती, महात्मा फुले सारखी माणसं, की सर्व समावेशकता त्यांच्यामध्ये होती. त्याने जे अखंड वगैरे म्हटलेले आहेत की ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधू परी. पण सर, मुस्लिमांच्या मध्ये महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज खरंच गेलेत आहेत का? खरंच पोहोचले आहेत का ते? खरं त्यांनी जेवढं केलं मुस्लिम समाजासाठी तेवढ्या कृतज्ञतेने त्यांचा स्वीकार या समाजाने केलेला नाही. म्हणजे वाचले नाहीत ते, म्हणजे या महापुरुषांचं वाचन सुद्धा नीट झालेलं नाही. आणि म्हणून काय झालंय की फातिमा बी शेख सारखे, उस्मान शेख सारखे, गफूर बेग मुन्सी सारखे जे महात्मा फुल्यांच्या सोबत राहिले आणि त्यांना सहकार्य केलं, ते किती दुर्लक्षित राहिले. ती माणसं सुद्धा दुर्लक्षित राहिली. की सावित्रीबाई फुल्यांच्या सोबत शिक्षिका म्हणून योगदान देणाऱ्या फातिमा बी शेख, आता तर अशी एक मुवमेंट आहे, ते नव्हतेच, ते काल्पनिक आहे. फातिमा शेखच काल्पनिक आहेत अशी एक मांडणी केल्या जाते. राजर्षी शाहू महाराज मुस्लिम बोर्डिंग्स त्यांनी काढलेले आहेत. मुस्लिम त्या काळामध्ये कुराणाचं मराठीत अनुवाद व्हावं म्हणून 25,000 रुपये शाहू महाराजांनी दिलेले होते की मराठीत आलं तर आपला धर्म काय आणि कुराण काय हे लोकांना समजेल. पण शाहू महाराजांना मानणारे किती आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे ज्या पद्धतीने, म्हणजे आंबेडकरांचा आणि मुस्लिम समाजाचा फार जवळचा संबंध आहे, पण हे यांना नाकारतात. म्हणजे म्हणजे धर्मचिकित्सा पण करायची नाही, महापुरुषांना नीट समजून घ्यायचं नाही, धर्मचिकित्साही करायची नाही, आणि आहे त्या सगळ्या धर्माच्या चौकटीत वावरल्यामुळे मुस्लिम साहित्य आणि मुस्लिम समाज दोन्ही गर्तेत अडकलेले आहेत. असं म्हणून ती काय होते की त्याचं विस्तारण होण्यापेक्षा ते मुठभरांचं एक डबकं व्हायला लागलेलं आहे. ते प्रवाहित होणं आणि हे वाहती नदी होणं आणि लांबपर्यंत पोहोचणं. मग कोणी येईल त्याच्या डुबकी मारेल, कोणी येईल त्याचं पाणी. कारण मी अलीकडे सर आता बघतोय ना, विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा साहित्य प्रवाहांच्या अभ्यासक्रम, विशेषतः मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये मुस्लिम साहित्याचा प्रवास हा एकदम जुजबी आणि शिकवला जातो किंवा पुढे त्याचा विकास दिसतच नाहीये. तर ती एक खंत माझ्या मनामध्ये. मी तेच म्हणून म्हटलं की सय्यद अमीन सारखी जी लोक आहेत, यास्मिन शेख सारखे लोक आहेत की ज्यांनी व्याकरणामध्ये आणि साहित्यामध्ये सुद्धा, महबूब शेख सुद्धा आहेत, महबूब सय्यद आपले प्राध्यापक महबूब नगरचे सय्यद आहेत. असे अनेक लोक आहेत. आमचे प्राध्यापक जहीर अली म्हणून आहेत, त्यांचं लेखन अफाट आहे इंग्रजी आणि हिंदीतून. ते जर मराठी भाषिकांच्या पर्यंत पोहोचलं तर मला वाटतं हे अनुवादाचं काम आहे. साहित्याला वाहून घेतलेले, त्याची एक चळवळ उभारणारे असे, कारण कुठलीही एक संघटना सगळी कामं करू शकत नाही. समाजाच्या विकासाच्या आणि प्रबोधनासाठी वेगवेगळे विषय असतात, अंग असतात. एक एक विषय घेऊन जर काही लोकांनी जर वाटून घेतलं आणि त्याचं नीट पद्धतीने केलं तर समाजाचा विकास आणि भारतात जे जे म्हणून प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या सगळ्यांचाच होईल. आज परिस्थिती बदललेली आहे, इतकी बदललेली की तुम्ही ज्या लोकांची नावं घेतली आणि असंही म्हणालात की मराठी लोकांचं प्रतिबिंब होत नाही, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इतिहासही बदलून टाकलेला आहे, इतिहासात सुद्धा काही स्थान द्यायचं नाही, अशी एक मानसिकता आली. म्हणजे पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ बदललाय, आपण धोक्याच्या वळणावर उभे आहोत आणि अशा वेळेस या गोष्टींचे प्रयत्न आहे. अगदी बरोबर आहे. ते आपण नीट त्याचं संवर्धन केलं नाही, ते जोपासलं नाही, म्हणून आपण मागे. हे जर म्हणून मी म्हटलं की आपल्यासारख्या या ज्या संस्था आहेत की या संस्थांनी हे काम हाती घेतलंय आणि हे यांना त्या पद्धतीने पुन्हा डिजिटल स्वरूपामध्ये लोकांपर्यंत मांडणं हे फार मोठं योगदान ठरणार आहे. म्हणून मला खूप खूप आनंद झाला.
सरांना खरं म्हणजे खूप धन्यवाद सर तुमचे. आपण नारायणगाव सारख्या ग्रामीण भागात आलात, आमच्याशी बोललात. आम्हाला याचा आनंद आहे. गेले 25-30 वर्ष पायाला चाकं लावून सर महाराष्ट्रभर फिरतायत. प्रागतिक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, विशेषतः फुले आंबेडकरी चळवळीत सरांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे. एक लेखक म्हणून, एक संघर्षशील कार्यकर्ता म्हणून सरांचं नाव जे आहे ते खूप मोठं आहे. सर आपण आलात, आपले खूप आभार. खूप खूप धन्यवाद.